नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. आज आपण आलो आहे मित्रांनो चौराई देवी. मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल, चौराई देवी हे पुण्याजवळ अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. निसर्गरम्य वातावरणात हे चौराई देवी मंदिर. तर आपण हा ट्रेक करणार आहोत. पहिला आपण व्हिडिओ टाकला, त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटला. तर मित्रांनो आपण जाणार आहोत चौराई देवीला. मित्रांनो चौराई देवी तुम्हाला माहिती असेल की एक पुण्यापासून एक 35-40 किलोमीटरच्या अंतर आहे आणि PCMC एक 20-25 किलोमीटरच्या अंतरावर हा ट्रेक आहे. एका तासाचा ट्रेक आहे. थोडंसं हिल स्टेशन आपण म्हणू शकतो. चौराई देवीचं सुंदर तिथं मंदिर आहे. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल त्या जागेवर वरच्या भागावर आपल्याला चढायचं आहे. तर इथं थोडं मेडिकलला मी आलतो आणि काहीतरी पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतल्या. ट्रेकिंगसाठी येताना मित्रांनो पाण्याच्या बॉटल्स अतिशय महत्त्वाचं आहे. थोडंसं खायचं या वस्तू आपल्याला घ्याव्या लागतात. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठं स्किप न करता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल नवीन असं चॅनलपर्यंत सबस्क्राईब करा. तुम्हाला मी हा पूर्ण व्हिडिओ दाखवणार. चौराई देवी मंदिर पावसात किती छान दिसतं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर तिथं मी गाडी थांबवली होती आणि इथं आलो. थोडं पाण्याची बॉटल्स वगैरे आम्ही बघत होतो, कारण पाण्याची जी बॉटल्स आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. तर मग आतेभाऊ समाधान आणि पाण्याच्या बॉटल्स घेतल्या ना तू? हो घेतले ना. 2 पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आणि थोडंसं आम्ही कोल्ड ड्रिंक्स पण थोडीशी पिली. तर मित्रांनो काय असं माहिती आहे का, थोडीशी एनर्जी ड्रिंक्स आणि हे बाकी काय घेतलं नाही आम्ही. या जागेवर आम्ही घेतलं, थोडी भेळ वगैरे घेतलेली. कारण काय आहे, ट्रेकिंगसाठी थोडी भेळ घेतली आम्ही. वरती गेल्यावर खूप भूक लागते आणि सध्या पावसाचे दिवस पण आहेत. तर पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आम्ही 2 आणि ऑलरेडी आमच्याकडे थोडंफार पाणी होतं. पाणी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या दिवसात मी तरी म्हणतो वरती कुठेही पाणी पिऊ नका. काय क्लायमेट आहे. तर हे खूप दुःखच वाटलं, कारण थोडा कचरा वगैरे आहे मंदिराचं जवळ. त्याकडे भोपळ्याची लोक प्राधा करता येतील बघा आता की मित्रांनो एक मोठा किस्सा झाला. बघा अशी पाण्याच्या 2 बॉटल्स खाली पडल्या, तुम्हाला दिसत असेल. ए थांब रे, अरे एवढं टेन्शन न घेऊ, गेलं तर गेलं. एक डस्टर ठेव दिवस. तिला सोड खाली. मित्रांनो तुम्ही आले ना सुरुवात, तुम्हाला तिथं त्या समोर त्या थोडासा पेस आहे, तिथं तुम्ही 2 व्हीलर वगैरे पार्क करू शकता. आणि हा इथं ही कमान आहे, हा एंट्री गेट आहे. तर या जागेवर कमान आहे. इथून थोडासा ट्रेक आहे, 1 तासाचा जर नक्की ट्रेक असेल. ही असली वाट आहे, तुम्ही म्हणू शकत असाल की वाट पावसात एवढी चांगली नाही आहे, पण 1 तासाचं तुम्हाला जवळजवळ हा ट्रेक जाईल. तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओला बघा, कंटिन्यू माझ्या व्हिडिओला चॅनलला कंटिन्यू स्किप न करता व्हिडिओ बघा. तुम्हाला सुंदरसं वातावरणात हा व्हिडिओ मी दाखवणार आहे. मागच्या वेळी जो व्हिडिओ केला होता मित्रांनो, तो मी भर उन्हाळ्यात केला होता. आणि भर उन्हाळ्यात केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, की आपण म्हणू शकतो माझी पण थोडीशी धावपळ झाली होती, कारण ऊन जास्त होतं. तर मला दमचाक लागली होती. सध्या काय असतं मित्रांनो, पावसाळा झाला ना निसर्ग खुलतो आपण म्हणू शकतो. बघा कसलं वातावरण आहे, सुंदरशी ही झाडं आहेत, ही वनराई आहे मित्रांनो. त्यामुळे ना निसर्गात जर फिरायचं असेल ना पावसाळ्यातच फिरा. हे काही लोक आहेत पाण्याची बॉटल रस्त्यावर फेकतात, खूपच रॉंग आहे. का रे थकला का? हां तर मित्रांनो आमचा आतेभाऊ आहे, कुठं ट्रेक नाही करत, एवढ्यात थकला. आणि या पाण्याच्या बॉटल्स मित्रांनो या पाण्याच्या बॉटल्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. यांच्याशिवाय ट्रेक होऊ शकत नाही. मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल
हे व्हाईट ही तळेगाव सिटी आणि हा डॅम. पावसा आला डॅम भरला समोर दिसत असेल. चला ट्रेक कंटिन्यू करू. इथं बघत असा सुंदरसा सुविचार लिहिलेला आहे, चौरादेवी उत्सव समिती 2023-24. मुक्या प्राण्यांबद्दल विचार करा, प्लास्टिकचा वापर थांबवा. अति सुंदर इथं लिहिलेलं आहे. असेल माझा मुलगा आहे, पळत आला तिकडून. कार बेटा काय करत होता तू? याचा अर्थ तू पहिले मंदिराजवळ जाऊन आला. माझ्याकडे बघ बेटा, मंदिराकडे जाऊन आला तू? नाही. रनिंग करतो तो. हां पाहिला का? आजी काय नाव आहे तुमचं? तुमचं वय बरंच आहे. तुम्ही न काय म्हणता का देवीवर? नाही, पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदाच आलंय का? सहज फक्त भेट देण्यासाठी आले. हां, दर्शन. तर या काकूंचं एवढं वय तरी त्या चढतायत. तर चढायला थोडा अवघड आहे आपण म्हणू शकतो. आणि वरती बसलेली आमची फॅमिली तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आपण या जागेवर आलो ना, इथं ही कमान आहे आणि या पायऱ्यावर थोडं चढावं लागतं. हे बघू शकता. इथं लिहिलं एक दैवत श्री चौराई देवी मंदिर. आणि इथं बसण्यासाठी तुम्हाला 2 बाकडे पण आहेत. हां, मी बसतो आता. हे बघा, इथं या जागेवर बसू शकता, या जागेवर बसू शकता. आणि पुढं हा रोड कंटिन्यू जातो, तुम्ही बघू शकता. आणि समोर तुम्हाला हे मंदिर दिसत असेल. या जागेवर हे मंदिर आहे, ही जागा आहे आणि ही सुंदरशी कमान. तर ही आमची मंडळी इथं बसलेली आहे. कारण थकला का गुरु? बेटा थकला? ए थकले का तुम्ही? नाही, ड्रोनला असं होतं परमिशन नाही मिळाली असती. कारण माहिती आहे का काय कारण माहिती आहे का? इथं पुढं आर्मीचं एरिया. मसाला भारी केलं त्यांनी. मित्रांनो, आल्या आल्या तुम्हाला सुंदरसा भगवा दौज दिसेल. वाव, अति सुंदर वातावरण. अरे पाणी आलं का काय? हां, मग ए बाटल्या भरून घ्या अर्षदा. पाणी आलं बघ. थोडं चालावं लागणार आहे. काय वाटतंय तुला? चालावं लागणार आहे? खूप छान निसर्गरम्य वातावरण. हो बरोबर. इथे बसायला काय पिण्याचं बाकी पाणी आहे का? मग तुला मग ते म्हणतो पाणी भरपूर, तो ऐकत नाही. ए बाटल्या भरून घ्या रे. पाणी पिऊन दिलं नाही. कधी कधी असं, कधी कधी नसतं. तर मित्रांनो, आल्याला तुम्हाला सुंदरशी कमान दिसेल, श्री चौराई देवी प्रसन्न. आणि ही 2 नंबरची कमान आहे. इथं पाण्याचं व्यवस्थापन करण्यात आलेली आहे, सर्वात सुंदर ही गोष्ट आहे. आणि हे चप्पलचं स्टँड. तर मित्रांनो, ही कमान आहे आणि सुंदरशी इथं सिंहाचं एक मूर्ती बसवलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. अति सुंदर ही मूर्ती आहे. आणि हे पाण्याची व्यवस्था. आणि या जागेवर जे जीर्णोद्धार झालेले आहे ती पाटी लावलेली मान्यवरांची.
आणि आल्याला सर्वात पहिले इथं एक छोटंसं या भागात पण मंदिर दिसते. तिथं काहीतरी आपण म्हणू शकतो गेरू लावलेलं आपण म्हणू शकतो. लावलेले गेरू आहे का काय लावलेलं आहे तिथं आपण जाणार आहोत. सर्वात प्रथम आपण इकडं मंदिराकडे जाणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता सुंदरशी अशी वाट ही बनवलेली आहे. तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघा. आम्ही गेलो नाही ना अजून. चल हे बघा अतिशय सुंदर असं वातावरण आहे. हा तुम्हाला दिसत असेल बारीक रोड तुम्हाला दिसत असेल. हा आहे मित्रांनो बेंगलोर मुंबई हायवे आणि ही पुणे सिटी आणि हे सुंदरसं हे बनवलेलं या मंदिराकडे जायला हा रस्ता. मित्रांनो विशेष काय माहिती आहे का इथं सर्व या सुविधा केलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी म्हणतो पुण्यामध्ये जवळजवळ घोराडेश्वर सोडून अजून चौराई देवी मंदिर हा ट्रेक पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर मित्रांनो कसा वाटला माझा हा ट्रेक छोटासा ट्रेक आणि हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा शेअरच करा दुसरं काही करू नका. तर मित्रांनो विषय असा झालेला आहे पाण्याचं वातावरण पण वाढलेलं आहे. हे तुम्हाला मागं दिसत असेल पूर्ण काळं वातावरण झालेलं आहे पूर्ण ढग आलेले आहेत आणि थोड्या वेळात जर पाऊस आला ना तर इथं आम्हाला थांबायला जागा पण नाही आहे. तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप. जय शिवराय.